रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 9 मौर्योत्तर काळातील भारत. आज आपण प्रकरण क्रमांक 9 मौर्योत्तर काळातील भारत या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. आपण आत्तापर्यंत 8 प्रकरणांचा आढावा घेतलेला आहे. गेल्या 8व्या प्रकरणामध्ये आपण मौर्यकालीन भारत यामध्ये मगध साम्राज्य या मगध साम्राज्याचा उदय, त्यानंतर आपण या मगध साम्राज्यामध्ये जे घराणे उदयास आले त्यामध्ये नंद घराणे असेल, मौर्य साम्राज्य असेल आणि सम्राट अशोकाची कारकीर्द असेल, यांचा आढावा आपण या ठिकाणी गेल्या तासाला घेतला. भारतामध्ये आपण पाहिलं की 16 जी महाजन पदं होती, या 16 महाजन पदांमध्ये जी काही छोटी छोटी अशी महाजन पदे होती त्यांच्यामध्ये आपापसात या ठिकाणी संघर्ष होत. आणि हा जो संघर्ष आहे या संघर्षामधून या ठिकाणी आपण पाहिलं की भारतामध्ये सर्वात शेवटी एकच साम्राज्य जे आहे की ते साम्राज्य या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असं या ठिकाणी उदयास आलं आणि ते म्हणजे मगध साम्राज्य. आता मगध साम्राज्य जे आहे हे भारतातील या ठिकाणी आद्य साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. मौर्य कालखंडामध्ये स्थिर आणि नियमबद्ध प्रशासन ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं निर्माण झालं. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं की चंद्रगुप्त मौर्यापासून या मौर्य साम्राज्याला जे सम्राट मिळाले त्यांनी या मौर्य साम्राज्याचा एकंदरीत विस्तार, त्याचप्रमाणे हे मौर्य साम्राज्य एकंदरीत सुस्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, संघटित निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सामर्थ्यवान असं साम्राज्य हे मगध साम्राज्य या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर भारतामध्ये उदयास आलं. आता याच्यात आपण पाहिलं की चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर या ठिकाणी या मगध साम्राज्याला एक सर्वश्रेष्ठ असा सम्राट मिळाला आणि ते म्हणजे सम्राट अशोक. आता सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं की सम्राट अशोकाने सुद्धा अहिंसा, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं सत्य आणि बौद्ध धर्माचा प्रसार ही बरेचसे जे काही महत्त्वपूर्ण कार्य केलं. आणि या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये किंवा कालखंडापर्यंत आपण जर पाहिलं तर हे साम्राज्य चांगल्या प्रकारे एक सामर्थ्यवान साम्राज्य म्हणून उदयाला. परंतु सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर हे मौर्य साम्राज्य जे आहे हे या ठिकाणी किंवा मगध साम्राज्य जे आहे त्याचा ऱ्हास झाला. याच्यामध्ये अशोकाच्या नंतर आपण पाहिलं की बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा झाला. आणि अंतर्गत कलह, थोडक्यात अंतर्गत संघर्ष या मौर्याच्या किंवा मगध साम्राज्यामध्ये निर्माण झाले आणि याच्यामुळं हे साम्राज्य जे आहे ते दुर्बल बनलं. आणि याचाच फायदा हा या ठिकाणी शुंग घराणं जे आहे किंवा शुंग वंशातील या ठिकाणी राजाने घेतला आणि तो म्हणजे पुष्यमित्र शुंग याने. आणि मग या पुष्यमित्र शुंग याने जो मौर्यांचा शेवटचा जो सम्राट होता बृहद्रथ, याची आपण पाहिलं की हत्या केली आणि बृहद्रथाची हत्या करून या ठिकाणी या भारतामध्ये किंवा या मगध साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शुंग घराण्याची सत्ता ही निर्माण केली. आता आपण जर पाहिलं तर मौर्यांचा जो शेवटचा सम्राट होता बृहद्रथ, याच्यानंतर पुष्यमित्र शुंग हा या मगध साम्राज्याचा राजा झाला.
किंवा सम्राट बनला. आणि हा सम्राट बनल्यानंतर या मगध साम्राज्यावर मौर्यांचा किंवा मौर्य सत्तेचा शेवट होऊन सर्वात महत्त्वाचं शुंग या साम्राज्याची सत्ता जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली. आता शुंग घराण्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी सुरुवात जी आहे ती पुष्यमित्र शुंग या राजापासून या ठिकाणी सुरू होते. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर शुंग घराण्यामध्ये हा जो पुष्यमित्र शुंग जो आहे हा अत्यंत पराक्रमी त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षी असा राजा होता. आणि या राजाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मगध साम्राज्य जे आहे या मगध साम्राज्याचा एकंदरीत जो विस्तार आहे किंवा या ठिकाणी विकास ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी करण्याचा त्याने प्रयत्न केला. मग याच्यामध्ये सुरुवातीला शुंग घराण्यामध्ये किंवा शुंगांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोसल त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं वत्स, अवंती इत्यादी जे प्रांत आहे या प्रांतांवर आपली सत्ता बळकट केली. म्हणजे शुंग घराण्याची कोसल, वत्स आणि अवंती असे जे काही प्रांत आहे या प्रांतावर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं शुंग साम्राज्य जे आहे ते बळकट करण्याचा प्रयत्न केला. मग यामध्ये आपण जर पाहिलं तर पुष्यमित्र शुंग या राजाने या सम्राटाने पाटलीपुत्र ही जी मुख्य राजधानी जी होती किंवा मुख्य राजधानी आपण जर पाहिलं असली तरी विदिशा ही दुसरी राजधानी त्याने निर्माण केली. म्हणजे आपण यापूर्वी जर पाहिलं तर पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती आणि या मौर्यांच्या राजधानीचं ठिकाण आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं मुख्य राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखलं जायचं. परंतु पुष्यमित्र शुंग याने आपल्या शुंग साम्राज्याची दुसरी राजधानी त्याने निर्माण केली आणि ती राजधानी म्हणजे विदिशा. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुष्यमित्र शुंग याने या ठिकाणी शुंग साम्राज्याचं विस्तार करत असताना सर्वात महत्त्वाचं त्याला काही आक्रमकांना या ठिकाणी सामोरं जावं लागलं. याच्यामध्ये त्याच्या कालखंडामध्ये या मगध साम्राज्यावर डिमिट्रियस या ग्रीक राजाचे आक्रमण झाले होते आणि हे आक्रमण या पुष्यमित्र शुंग या राजाने परतवून लावून सर्वात महत्त्वाचं सियालकोट पर्यंतचा जो प्रदेश आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा काबीज केला. म्हणजे हा मगध साम्राज्याचाच प्रदेश आहे सियालकोटपर्यंत. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस डिमेट्रियसने आक्रमण केलं आणि ते आक्रमण या ठिकाणी त्याने परतवून लावून सर्वात महत्त्वाचा सियालकोटपर्यंतचा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आपल्या शुंग साम्राज्यामध्ये जोडून घेतला. आता सियालकोट म्हणजे जवळपास पंजाबचाच जो काही भाग आहे पंजाब प्रदेशामधला हा सियालकोटचा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही शुंग साम्राज्य जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलं गेलं. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुष्यमित्र शुंग याने जे साम्राज्य आपण जर पाहिलं तर जे विस्तारित केलं याच्यामध्ये पूर्वेस मगध ते पश्चिमेस आपण जर पाहिलं तर सियालकोट म्हणजे पंजाबपर्यंत हे शुंगांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालं. त्याचप्रमाणे उत्तरेकडे हिमालय ते दक्षिणेस विदर्भापर्यंत या ठिकाणी हे साम्राज्य विस्तारित झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर शुंगांचं साम्राज्यसुद्धा या ठिकाणी पुष्यमित्र शुंग याच्या कालखंडामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालं.
तर याच्यामध्ये डिमेट्रियस हा जो ग्रीक जो राजा होता, या ग्रीक राजाचा जो पराभव झाला, या पराभवाचं वर्णन कालिदास यांनी या ठिकाणी मालविकाग्निमित्र या नाटकामध्ये केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या नाटकांच्या मधून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या कालिदासाच्या मालविकाग्निमित्र या नाटकातून या डिमेट्रियसच्या पराभवाचं वर्णन हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. तर याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी या शुंग साम्राज्याचं एकंदरीत जे वर्चस्व आहे, हे वर्चस्व या ठिकाणी उत्तर भारतामध्ये सुद्धा आणि दक्षिणेकडे सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं निर्माण झालं. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर उत्तर भारत आणि दक्षिणेवर वर्चस्व मिळवल्यानंतर पुष्यमित्र शुंग याने 2 वेळा अश्वमेध यज्ञ केला आणि 2 वेळा अश्वमेध यज्ञ करून या ठिकाणी आपलं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य या ठिकाणी पुष्यमित्र शुंग याने सर्वात महत्त्वाचं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये मौर्य काळामध्ये आपण जर पाहिलं तर खंडित झालेली ही जी यज्ञाची जी परंपरा आहे, ही परंपरा अशा पद्धतीने या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न या ठिकाणी या पुष्यमित्र शुंग याने केल्याचं आपल्याला याच्यातून सांगता येईल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शुंग साम्राज्य जे आहे, या शुंग साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी कला क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची उल्लेखनीय प्रगती आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जर विचार केला तर बेसनगर, यालाच विदिशा असं या ठिकाणी जे म्हटलं जायचं, आणि या बेसनगर येथे हेलिओडस याने उभारलेला गरुड ध्वज आहे आणि हा गरुड ध्वज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं त्या काळातली एक कलेचं एक उत्कृष्ट असा नमुना आहे. याच्यातून आपण जर पाहिलं तर हा यावरून असं दिसते की वैष्णव संप्रदाय काही ग्रीकांनीही या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो गरुड ध्वजामुळे. कारण आपल्याला माहीत आहे की विष्णूचं जे एकंदरीत सर्वात महत्त्वाचं जे वाहन आहे गरुड आहे, आणि याच्यावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की वैष्णव अशा या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या संप्रदायाचा स्वीकार हा ग्रीकांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सांची आणि भारूत येथे सुद्धा काही जे स्तूप आहे, ते स्तूप या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला सांगता येईल. बेसनगर येथे जसं गरुड स्तंभ आहे, हा कलेचा जो उत्कृष्ट नमुना आहे, तसेच आपल्याला तिथेच सांची म्हणजे व भारूत इथे सुद्धा काही स्तूप जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात शुंगाच्या काळामध्ये शिल्पकला जी आहे, ही परंपरा अधिक आपल्याला समाजाच्या वतीने किंवा समाजावृत्ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात सामान्य जन जे आहे, सर्वसामान्य जे लोक आहे, त्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब या शिल्पकलेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जे एकंदरीत जर विचार केला तर या शुंग साम्राज्यामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये बेसनगर येथील सर्वात महत्त्वाचं हेलिओडोरस याने उभारलेला गरुड ध्वज हा अत्यंत अप्रतिम असा नमुना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे शुंग साम्राज्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही काळामध्ये त्यांनी संस्कृत जी भाषा आहे, या संस्कृत भाषेला सर्वात महत्त्वाचं उत्तेजन दिलं. म्हणजे थोडक्यात साहित्यामध्ये
शुंग काळामध्ये संस्कृत जे साहित्य आहे, हे साहित्यामध्ये या ठिकाणी संस्कृत भाषेला उत्तेजन देऊन संस्कृत भाषेमध्ये होत गेलेल्या बदलांचा विचार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे बरेचसे काही ग्रंथांची जी निर्मिती आहे, ती निर्मिती ही या काळामध्ये झाल्याचं आपल्याला सांगता येईल. मग याच्यामध्ये पतंजली याने पाणिनीच्या अष्टाध्यायी यावर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं महाभाष्य तसेच मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती केली. आता ही जी निर्मिती आहे ही संपूर्णपणे संस्कृत भाषेमध्येच आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर पतंजली म्हणजे रामदेव बाबा, जसं आपण आता पाहतो की या ठिकाणी त्यांचं जे विद्यापीठाचं नाव आहे, तर त्या पद्धतीने त्या काळामध्ये पाणिनीचा अष्टाध्यायी वर महाभाष्य हा ग्रंथ लिहिलेला आहे पतंजली यांनी. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं मनुस्मृती या ग्रंथाची सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निर्मिती या काळामध्ये झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या काही अभ्यासकांच्या मते या शुंग साम्राज्याच्या काळामध्ये महाभारतात सुद्धा लक्षणीय भर ज्याला आपण म्हणतो ती घातल्याची या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक विकासामध्ये शुंग साम्राज्याचं सर्वात मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर हे जे शुंग साम्राज्य जे आहे हे ज्या पुष्यमित्र शुंग या पराक्रमी राजाने निर्माण केलं, मगध साम्राज्यावर या ठिकाणी त्याने आपलं अस्तित्व या ठिकाणी जे निर्माण केलं, बृहद्रथ या मौर्य सम्राटाची हत्या करून, तर असं हे साम्राज्य या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी विस्तारित झालं. परंतु शेवटी शुंग घराण्याचा जो शेवटचा जो राजा आहे देवभूती, हा चैनी आणि विलासी, ज्याला आपण आराम जीवन जगणारा चैनी व विलासी असल्याने त्याचा जो मंत्री आहे वासुदेव याने याला ठार मारलं. आणि वासुदेव याने ठार मारून याने हत्या करून या घराण्याचा शेवट केला. आणि सर्वात महत्त्वाचं त्यानंतर कण्व घराण्याची राजवट या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे आपण जर पाहिलं तर शुंग घराण्याचा शेवटचा राजा जो आहे तो देवभूती आहे. आणि या देवभूतीला ठार मारून वासुदेव या मंत्र्याने सर्वात महत्त्वाचं कण्व घराण्याची राजवट जी आहे ती या मौर्य घराण्यावर आपलं मगध साम्राज्यावर या ठिकाणी निर्माण केली. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या घटनेचं वर्णनसुद्धा आपल्याला या बाणभट्ट जो आहे, कवी बाणभट्ट याने हर्षचरित नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये आपल्याला या माहितीचं वर्णन या ठिकाणी पाहायला मिळतं. आता मौर्योत्तर कालखंडामध्ये किंवा मौर्योत्तर काळामध्ये आपल्याला भारत या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचे जे 3 मुद्दे पाहायचे आहे, त्यातला या ठिकाणी आपला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आपण या प्रकरणामधला जो दुसरा एक मुद्दा जो आहे त्या मुद्द्याचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत. आणि तो मुद्दा आहे सातवाहन साम्राज्याचा उदय किंवा सातवाहन साम्राज्य. आपण पाहिलं की उत्तरेमध्ये मौर्यांच्या नंतर सर्वात महत्त्वाचं शुंग घराण्याची राजवट उदयास आली. परंतु दक्षिणेमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर दक्षिण भारतात सातवाहन सत्तेचा उदय झाला. म्हणजे उत्तरेमध्ये मौर्यांच्या साम्राज्याच्या विघटनानंतर शुंग घराणं आणि दक्षिण भारतामध्ये सातवाहन घराणं असं हे घराणं दक्षिणेमध्ये उदयास आलं. आता सातवाहन साम्राज्य जे आहे हे सातवाहन साम्राज्य या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर जे उदयास आलं
त्याला मोठी अशी एक पार्श्वभूमी आहे. कारण मौर्य साम्राज्याच्या विनाशानंतर हे दक्षिण भारतामध्ये उदयास आलेलं सातवाहन साम्राज्य, याचा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्राचीन राजसत्ता म्हणून उल्लेख केला जातो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळातलं पहिलं साम्राज्य म्हणून सातवाहन साम्राज्याचा उल्लेख केला जातो. आता हे जे सातवाहन साम्राज्य आहे, या सातवाहन साम्राज्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यामध्ये सिमुक हा सातवाहन घराण्यामध्ये पहिला राजा झाला आणि याच सिमुक या राजाला सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर या सातवाहन घराण्यामध्ये सिमुक राजापासून सुरुवात होते आणि मग या सिमुक राजाने महाराष्ट्र, नाशिक, पुणे, औरंगाबाद या क्षेत्रामध्ये आपली जी सत्ता आहे ती सत्ता स्थापन केली. म्हणजे सातवाहनांची सत्ता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची त्याने स्थापन केली. आता सुरुवातीला आपण जर पाहिलं तर नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे या ठिकाणी या सातवाहनांची सत्ता निर्माण झाली. परंतु काही काळानंतर या ठिकाणी या सातवाहनांची सत्ता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, त्याचप्रमाणे कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाची सातवाहनांची सत्ता ही निर्माण झाली. आता या सातवाहन साम्राज्याचे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामधली पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी या ठिकाणी विचारलं जातं की सातवाहन साम्राज्याची राजधानीचं ठिकाण कोणते, तर ते आहे पैठण, की ज्या पैठणला आपण पूर्वीच्या काळामध्ये प्रतिष्ठान या नावाने ओळखत असो. आणि अशी ही पैठण ही सर्वात महत्त्वाची या सातवाहन साम्राज्याची, म्हणजे हल्ली पैठण कुठे आहे, औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आणि ही पैठण म्हणजेच पूर्वीचं सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. मग आपण जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सातवाहनांचे अनेक शिलालेख आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सातवाहनांच्या संदर्भामध्ये पुराणामध्ये सुद्धा बरेचसे काही उल्लेख जे आहे त्यामध्ये आंध्र किंवा आंध्रभृत्य राजांचा उल्लेख या ठिकाणी होता. म्हणजे आंध्र राजे म्हणजेच सातवाहन राजे होते असंही काही इतिहासकारांनी या ठिकाणी आपलं मत जे आहे ते मत या ठिकाणी मांडलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं सातवाहन घराण्यामध्ये किंवा सातवाहन साम्राज्यामध्ये सिमुक हा पहिला राजा म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये नाणेघाटमधील शिलालेखाच्यामध्ये किंवा शिलालेखावर बरेचसं जो काही माहिती कोरलेली आहे यामध्ये पहिला राजा सिमुक याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. आणि त्यानंतर सातकर्णी हाल नावाचा राजा, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी असे काही महत्त्वाचे राजे जे आहे हे या ठिकाणी या सातवाहन घराण्यामध्ये होऊन गेले आणि यांचाही नावाचा उल्लेख या ठिकाणी नाणेघाटातील शिलालेखांमध्ये पाहायला मिळते. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सातवाहन घराण्यामध्ये सिमुक या राजापासून सर्वात महत्त्वाची सुरुवात होते. परंतु सातवाहन घराण्यामध्ये जे सर्वश्रेष्ठ राजे झाले त्या सर्वश्रेष्ठ राजामध्ये सर्वात महत्त्वाचा एक राजा होऊन गेला आणि तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. आता गौतमीपुत्र सातकर्णी जो आहे तो या ठिकाणी या सातवाहन घराण्यामधला सर्वश्रेष्ठ राजा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आता या गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सातवाहन घराण्याचा एकंदरीत विकास ज्याला आपण म्हणतो तो विकास आणि विस्तार करण्याचा सर्वात मोठा प्रयत्न केला. आणि याच्यातून त्याने जवळपास आपण जर पाहिलं तर या गौतमीपुत्र सातकर्णी याने या ठिकाणी शक जे होते या शकांवर या ठिकाणी विजय मिळवला.
आणि शकांवर विजय मिळवून सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तेथे आपली सातवाहन घराण्याची जी सत्ता आहे ती सत्ता या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर पश्चिम भारत जो आहे शकांवर विजय मिळवल्यामुळे या सातवाहनांची सत्ता ही पश्चिम भारतावर या ठिकाणी निर्माण झाली. थोडक्यात सातवाहनांची सत्ता ही पश्चिम भारतावर निर्माण करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं श्रेय जे जातं ते गौतमीपुत्र सातकर्णी याला जातं. आणि म्हणून दक्षिण भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा दिग्विजयी सम्राट म्हणून या ठिकाणी गौतमीपुत्राची ओळख आहे. आणि मग त्याने शकांचा पराभव केला. तसेच मध्य भारत व राजस्थान म्हणजे आपण जर पाहतो इथे असलेल्या गणराज्यावर सुद्धा या ठिकाणी त्याने आपला म्हणजे सातवाहनांचे प्रभुत्व जे आहे ते निर्माण केलं. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण जर पाहतो नाशिक जिल्ह्यामध्ये जोगळटेंबी येथे या ठिकाणी एक नाणेनिधी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये त्या नाण्यांवर शक राजा नहपान याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटलेल्या दिसतात. यावरून आपल्याला एक सांगता येईल की शक राजांचा जो पराभव आहे नहपानावर विजय मिळवून त्याने आपले सामर्थ्य या ठिकाणी सिद्ध केलं. आणि अशा पद्धतीने या गौतमीपुत्र सातकर्णी याने या सातवाहन साम्राज्याचा जो विस्तार आहे तो विस्तार या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या सातवाहन साम्राज्याचा जो विस्तार करत असताना गौतमीपुत्र सातकर्णी याने या ठिकाणी वसिष्ठीपुत्र पुळमामी आणि यज्ञश्री सातकर्णी हे या ठिकाणी महत्त्वाचे काही राजे जे आहे ते गौतमीपुत्र सातकर्णी याच्यानंतर झाल्याचं आपल्याला सांगता येईल. तर याच्यामध्ये आपल्याला एक गौतमीपुत्राच्या संदर्भामध्ये त्याच्या पराक्रमाच्या बद्दल या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी काही उल्लेख आहे किंवा प्रशंसा जी आहे ती जी नाशिक इथला जो शिलालेख आहे याच्यावर त्याची माता जी होती गौतमी बलश्री हिने या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णीची जो एकंदरीत उल्लेख केलेला आहे पराक्रमाचा त्यामध्ये या गौतमीपुत्राचा जो गौरव केलेला आहे त्याच्यामध्ये शक पहल वय वन निषूदन म्हणजे काय की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शक पल्लव आणि ग्रीक यांचं निर्दालन करणारा म्हणजे विनाश करणारा असं या ठिकाणी उल्लेख जो आहे तो या ठिकाणी त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव केला, त्याचबरोबर पहिलवांचा पराभव केला आणि ग्रीकांचा सुद्धा पराभव केला आणि अशा पद्धतीने 3 सत्ता यांचा पराभव या ठिकाणी करून तो विजयी झालेला सम्राट आहे. आणि म्हणून सातवाहन कुलाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा असा या ठिकाणी उल्लेख जो आहे तो या शिलालेखावर आढळतो. आणि त्याचबरोबर या गौतमीपुत्र सातकर्णीला एक सर्वात महत्त्वाची ज्या पदवी नाव किंवा पदवी ज्याला आपण म्हणतो त्या नावाने जे ओळखलं जायचं ते म्हणजे त्रिसमुद्र तोय पीतवाहन. आता त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय की ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्याले आहेत. त्रि म्हणजे 3 समुद्र, 3 समुद्राचे पाणी ज्याचे घोडे प्याले असा या ठिकाणी जो राजा विजयी राजा तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी आहे. आणि म्हणून अशा गौतमीपुत्र सातकर्णी याचा पराक्रमाचा उल्लेख हा या ठिकाणी आपल्याला या नाशिक येथील शिलालेखावर आढळतो. या शिलालेखावर गौतमी बलश्री या त्याच्या आईने सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी त्याचा उल्लेख अशा पद्धतीने केला आहे. आपण जर पाहिलं तर सातवाहन जे राजे होते ते आपल्या नावाच्या आधी आईचं नाव लावत असत आणि म्हणून गौतमी सातकर्णी हा जो राजा होता त्याच्या आईचं नाव गौतमी होतं आणि म्हणून त्याने आपल्या नावाच्या अगोदर जे नाव लावलं होतं ते नाव म्हणजे गौतमी पुत्र म्हणजे गौतमी या मातेचा पुत्र कोण तर सातकर्णी. अशा पद्धतीने या ठिकाणी
त्या काळामध्ये आईला किंवा मातेला सर्वात महत्त्वाचं स्थान ज्याला आपण म्हणतो ते या सातवाहन साम्राज्यामध्ये होतं. या गौतमीपुत्र सातकर्णीच्या नंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या साम्राज्याला सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की या ठिकाणी पुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे सुद्धा एक पराक्रमी असे राजे होऊन गेले, वसिष्ठीपुत्र पुलमावी. आणि या राजांच्या नंतर मात्र या ठिकाणी सातवाहन साम्राज्य जे आहे त्याचा ऱ्हास सुरू झाला आणि शेवटी शकांच्या बरोबर सतत चाललेल्या सातवाहनांचा संघर्ष आणि याच्यामुळं सातवाहन साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुबळं झालं असं या ठिकाणी याच्यातून आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी या प्रकरणामधले 2 मुद्दे जे आहे, एक पहिला शुंग साम्राज्य आणि त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे सातवाहन साम्राज्याचा उदय. या दोन्ही मुद्द्याचा आपण आढावा या ठिकाणी आजच्या तासाला घेतला. आता आपण पुढच्या तासाला याच सातवाहन साम्राज्याची जी काही एकंदरीत राज्यव्यवस्था असेल, साहित्य असेल, कला असेल आणि लोकजीवन असेल यांचा आढावा आपण या ठिकाणी पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.